तुम्ही फक्त नारेबाजी करून निघून जाता, पण गृहमंत्री सकाळपासून रात्री उशिरापर्यंत संसदेतच असतात. त्यांनी उत्तर द्यायला सुरुवात केली तर तुम्ही ऐकू शकणार नाही. केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी शुक्रवारी राज्यसभेत विरोधकांना दिलेला हा इशारा. अमित शहा सदन में आओ अशा घोषणाबाजी करणाऱ्या विरोधकांना उद्देशून रिजिजू यांनी हे उत्तर दिलं. गेल्या 15 दिवसांच्या संसदेच्या कामकाजात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे संसदेच्या सभागृहात हजर राहिले नाही. यावरून विरोधकांनी चांगलाच गदारोळ केलाय. अमित शहांनी दिल्ली पोलिसांच्या लाठीचार्जबद्दल संसदेत उत्तर द्यावं ही एकमेव मागणी राहुल गांधींनी गेल्या कित्येक दिवसांपासून आक्रमकपणे लावून धरली आहे. पण आता पुढचा आठवडा हा संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा आठवडा असणार आहे. 13 ऑगस्टला अधिवेशन संपणार आहे. त्यामुळे 10 तारखेपासून अधिवेशनाचे 4 दिवस महत्वाचे असणार आहेत. या 4 दिवसात मोदी शहा संसदेत येऊ शकतात अशा शक्यता व्यक्त केल्या जात आहेत. त्यामुळे या 4 दिवसात नरेंद्र मोदी आणि अमित शहा जोरदार बॅटिंग करतील अशा चर्चा आहेत. पण या 4 दिवसात मोदी शहा बाजी कशी पलटवू शकतात, या 4 दिवसात मोदी सरकार डॅमेज कंट्रोल कसं करू शकतं, पाहूया त्या व्हिडिओमधून. नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल व्हिडिओ. अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्यात मोदी सरकार बाजी पलटवू शकतं असं म्हणण्याचं पहिलं कारण म्हणजे FCRA विधेयक. FCRA म्हणजेच फॉरेन कॉन्ट्रीब्युशन रेग्युलेशन ऍक्ट. थोडक्यात भारतात येणाऱ्या विदेशी फंडिंगवर लगाम लावणारा कायदा. गेल्या अनेक वर्षांपासून देशात लागू असलेला हा कायदा आता जास्त कडक करण्याचं मोदी सरकारचं प्लॅनिंग असल्याचं सांगितलं जात आहे. केंद्र सरकारचा दावा असा आहे की काही परदेशी संस्था किंवा व्यक्ती भारतातील स्वयंसेवी संस्था, धार्मिक संस्था किंवा इतर संघटनांना निधी देऊन देशाच्या अंतर्गत घडामोडींवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करू शकतात. भाजप आणि केंद्र सरकारच्या म्हणण्यानुसार काही संस्थांवर परदेशी निधीच्या मदतीनं धर्मांतराला प्रोत्साहन दिल्याचे आरोप अनेक वर्षांपासून होत आहेत. त्यामुळे अशा प्रकरणांमध्ये FCRAचे नियम जास्त कडक असतील तर परदेशातून येणाऱ्या निधीवर अधिक प्रभावी देखरेख ठेवता येईल आणि बेकायदेशीर धर्मांतरासाठी वापरला जाणारा पैसा रोखता येईल. या कारणामुळे FCRA मधल्या तरतुदी मोदी सरकारकडून जास्त कडक केल्या जाऊ शकतात अशी चर्चा आहे. याच FCRA विधेयकाची सुधारित आवृत्ती मोदी सरकार येत्या आठवड्यात लोकसभेत मांडू शकतं असं म्हटलं जात आहे. आता याच विधेयकाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसनं आपल्या खासदारांना संसदेत हजर राहण्यासाठी व्हीप बजावलाय. काँग्रेसचा या कायद्यातल्या सुधारणांना विरोध आहे. या माध्यमातून अल्पसंख्याक संस्था लक्ष केल्या जात आहेत. यामुळे केंद्र सरकारला जास्त अधिकार मिळत असल्याचा काँग्रेसचा आरोप आहे. पण हेच विधेयक मोदी सरकारसाठी कमबॅकची संधी ठरू शकतं. विधेयकाच्या माध्यमातून मोदी सरकार फक्त परदेशी निधीचा मुद्दा मांडणार नाही तर त्याला हिंदुत्व आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या राजकारणाशी जोडण्याचाही प्रयत्न करू शकतं. भाजप अनेक वर्षांपासून बेकायदेशीर धर्मांतर, परदेशी हस्तक्षेप आणि सांस्कृतिक सुरक्षेचा मुद्दा सातत्यानं मांडत आली आहे. त्यामुळे FCRA विधेयकावर चर्चा झाली तर भाजप हा मुद्दा आपल्या कोर हिंदुत्ववादी मतदारांपर्यंत पोहोचू शकतो. राजकीय दृष्ट्या बघितलं तर गेल्या 2 आठवड्यांपासून अधिवेशनात विरोधकांचे मुद्दे चर्चेत राहिलेत. पण FCRA सारखं विधेयक आलं तर चर्चेचा केंद्रबिंदू राहुल गांधींच्या मागण्यांवरून थेट धर्मांतर आणि हिंदुत्वाच्या मुद्द्याकडे वळू शकतो. म्हणजेच आतापर्यंत बचावात्मक भूमिकेत दिसणारं सरकार पुन्हा फॉर्ममध्ये येताना दिसू शकतं. त्यामुळे अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्यात सरकार आपल्या विरोधातलं नरेटिव्ह बदलून आपला मूळ राजकीय अजेंडा प्रभावीपणे मांडण्यात यशस्वी झाला तर हे मोदी सरकारसाठी मोठं कमबॅक ठरू शकतं. अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्यात मोदी सरकार कमबॅक करू शकतं असं म्हणण्याचं दुसरं कारण म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलेला मेसेज. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शुक्रवारी NDAच्या 45 खासदारांची भेट घेतली. यामध्ये पहिल्यांदाच निवडून आलेले, नुकतेच NDAमध्ये सहभागी झालेले आणि इतर पक्षांतून येऊन NDAला पाठिंबा देणाऱ्या खासदारांचा समावेश होता. या खासदारांना धीर देताना पंतप्रधान मोदींनी आपण कायम तुमच्या सोबत असल्याचं आश्वासन दिलं. या खासदारांमध्ये ठाकरेंकडून शिंदेंकडे आलेल्या 6 खासदारांचा सुद्धा समावेश होता. आता मोदींच्या या खासदार भेटीचं टायमिंग अत्यंत महत्त्वाचं मानलं जात आहे. मोदी सरकारनं या अधिवेशनात डिलिमिटेशन विधेयक पुन्हा एकदा मांडण्यासाठी सगळी तयारी केली होती. त्यांनी विरोधी पक्षांतल्या खासदारांचं संख्याबळ जुळवायला सुरुवात केली होती. ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसमधले 20 खासदार फुटून NCPI पक्षात आले. या सगळ्या 20 खासदारांनी भाजप प्रणित NDAला आपला पाठिंबा दिला. यामुळे लोकसभेतलं मोदी सरकारचं संख्याबळ वाढलं. पण याच 20 फुटीर खासदारांपैकी 3 खासदार हे सलग 2 वेळा NDAच्या बैठकांना अनुपस्थित राहिले होते. त्यामुळे हे 3 खासदार माघारी फिरतील असं झालं तर पक्षांतर बंदी कायद्यानुसार बाकीचे 17 खासदार सुद्धा अपात्र ठरतील. यामुळे मोदी सरकारचं संख्याबळ पुन्हा एकदा कमी होईल
अशा चर्चा सुरू झाल्या होत्या. पण शुक्रवारी पंतप्रधान मोदींसोबतच्या ब्रेकफास्ट मीटिंगला तृणमूलचे सगळे 20 फुटीर खासदार उपस्थित होते. पंतप्रधान मोदींनी त्यांच्याशी चर्चा सुद्धा केली. त्यामुळेच या खासदार भेटीतून मोदींनी एक स्पष्ट संदेश देण्याचा प्रयत्न केलाय. विरोधक सरकारला एकाकी पाडण्याचा प्रयत्न करत असताना आमचे मित्रपक्ष आमच्या सोबत आहेत, नव्याने आलेले खासदारही आमच्या सोबत ठाम आहेत आणि एनडीए मध्ये कोणतीही अस्थिरता नाही, हे चित्र उभं करण्याचा प्रयत्न या बैठकीतून दिसून आला. अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्यात डिलिमिटेशन सारख्या महत्त्वाच्या विधेयकांवर चर्चा होण्याची शक्यता असताना सरकारकडे पुरेसं राजकीय संख्याबळ आणि मित्रपक्षांचा विश्वास आहे, हा मेसेज मोदींनी खासदारांची भेट घेऊन देण्याचा प्रयत्न केल्याचं आता सांगितलं जात आहे. शुक्रवारी सकाळीच मोदी सरकारनं डिलिमिटेशन विधेयक पास करण्यासाठी 2/3 खासदारांचं संख्याबळ मिळवल्याच्या बातम्या आल्या होत्या. त्यामुळे अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्यात जर मोदी सरकारकडून हे विधेयक मांडण्यात आलं तर मोदी सरकार सुद्धा तयार आहे. राहुल गांधींनी कितीही सरकारविरोधी वातावरण गेल्या काही दिवसात तयार केलं असलं तरी त्याचा कोणताही परिणाम केंद्र सरकारवर होणार नाही, हेच दाखवण्याचा प्रयत्न पंतप्रधान नरेंद्र मोदी करत असल्याच्या आता चर्चा होत आहे. मोदी सरकार पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्यात कमबॅक करू शकतं असं म्हणण्याचं तिसरं कारण म्हणजे राहुल गांधींना टार्गेट करण्याची खेळी. गेल्या 2 आठवड्यांपासून विरोधकांनी दिल्ली पोलिसांच्या लाठीचार्जच्या मुद्द्यावर सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. पण जर अधिवेशनाच्या शेवटच्या 4 दिवसात पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सभागृहात आक्रमकपणे उतरले तर ते संपूर्ण नरेटिव्ह बदलण्याचा प्रयत्न करू शकतात. राहुल गांधी आणि विरोधकांनी सतत गदारोळ करून संसदेचं कामकाज होऊ दिलं नाही, महत्त्वाच्या विधेयकांवर चर्चा रोखली आणि जनतेच्या पैशांचा अपव्यय केला, असा आरोप सरकारकडून केला जाऊ शकतो. विशेषतः अमित शहा यांनी आरोपांचं सविस्तर उत्तर दिलं आणि सरकारने आक्रमक भूमिका घेतली तर चर्चेचा फोकस सरकारवरच्या आरोपांवरून विरोधकांच्या भूमिकेकडे वळवण्यात मोदी सरकार यशस्वी होऊ शकतं. म्हणजेच आतापर्यंत सरकारला बचावात्मक पवित्र्यात टाकण्याची राहुल गांधींची खेळी मोदी सरकार त्यांच्यावरच उलटवू शकतं, असं आता म्हटलं जात आहे. थोडक्यात गेल्या 15 दिवसात मोदी सरकारला डॅमेज करण्यात विरोधी पक्षनेते राहुल गांधी चांगलेच यशस्वी झाले होते. पण आता शेवटच्या आठवड्यात मोदी शहा गेम फिरवणार का? आपल्या मूळ भक्कम स्थितीत येण्यासाठी सरकार कोणते प्रयत्न करणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? अधिवेशन काळात बॅकफुटला गेलेलं मोदी सरकार शेवटच्या आठवड्यात कमबॅक करणार का? याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल भिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.